नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आता राजकीय वातावरण तापू लागले आहे। मात्र एकंदरीतच राजकीय घडामोडी पाहता जिल्हा परिषदेच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी या स्वतंत्रपणे लढणार असल्याचं सध्या बोललं जात आहे। कारण जिल्ह्याच्या राजकारणाचं व्यासपीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या कागलमधूनच त्याची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे सेना ही महायुतीचा घटक पक्ष असली तरी देखील प्रामुख्याने कागल आणि मुरगुड नगर परिषदांच्या निवडणुका मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाडगे गटाने एकत्र लढवल्या होत्या। त्याच पद्धतीनं आता जिल्हा परिषदेची निवडणूक देखील मंत्री मुश्रीफ, समरजित घाडगे आणि माजी आमदार संजय बाबा घाडगे यांची युती करून लढली जाणार आहे। त्यामुळे कागलमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांना एकाकी लढाई करावी लागणार आहे। त्यामुळे महायुतीमध्ये जो मिठाचा खडा पडलाय त्याची सुरुवातच आता कागलमधून झाली आहे। तर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र न लढता ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिलेत। त्यामुळे सध्याचे राजकीय चित्र पाहता जिल्हा परिषदेच्या निवडणुका या स्वतंत्रपणे लढल्या जाणार असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उद्या 21 जानेवारी ही अंतिम मुदत आहे। तर 27 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर एकूणच जिल्हा परिषदेच्या लढतीचं चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे प्रचाराला अवघे 7 दिवस मिळणार आहेत। त्यातच इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं जिल्हा परिषद निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून न लढवता स्वतंत्ररित्या लढवल्या जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। कारण नगर परिषदा आणि महानगरपालिकांच्या वेळी इच्छुकांची संख्या मोठी होती, त्यातच अनेकांना संधी मिळाली नाही। त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांची अंतर्गत नाराजी मोठी आहे। ग्रामीण पातळीवर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे संधी देता यावी यासाठी भाजप पक्ष, त्याचबरोबर शिंदे सेना, राष्ट्रवादी, त्याचबरोबर काँग्रेस पक्ष, ठाकरे सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। ज्या ठिकाणी युती शक्य आहे त्या ठिकाणी युती धर्म पाळला जाईल, मात्र ज्या ठिकाणी युती होणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत मिळाले आहेत। दरम्यान महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे सेनेने जिल्हा परिषदेच्या 9 तर पंचायत समितीच्या 8 जागांची मागणी काँग्रेसकडे केली आहे। मात्र ही मागणी होत असतानाच काँग्रेसच्या काही हक्कांच्या जागांच्या ठिकाणी ठाकरे सेनेने मागणी केली आहे। मात्र एकूणच महापालिकेच्या निकालाचं चित्र पाहता ताक देखील फुंकून पिण्याच्या भूमिकेत आमदार सतेज पाटील दिसत आहेत। त्यामुळं ठाकरे सेनेतील वरिष्ठ पदाधिकारी आणि आमदार सतेज पाटील यांच्यात चर्चा होऊन त्याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे ठाकरे सेनेने केलेल्या जागांच्या मागणीबाबत काय निर्णय होणार याकडे देखील लक्ष लागणार आहे। तर दुसरीकडे तालुकानिहाय बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीमुळे जमेल तिथे महायुती नाहीतर मैत्रीपूर्ण, काही ठिकाणी स्वबळाचा नारा अशी त्रिसूत्री चित्र सध्या महायुतीमध्ये आहे। तसा आग्रह स्थानिक कार्यकर्त्याकडून धरण्यात येत असल्यामुळं महायुतीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा वाटपाबाबत एकमत होणार काय असा सवालही उपस्थित होत आहे। मुळातच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला वेळ कमी मिळाला आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी पक्ष श्रेष्ठींच्याकडे देखील वेळ कमी आहे। त्यातच 2022 नंतर तब्बल 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागत आहेत। त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे कोणत्या कार्यकर्त्याला नाराज करायचं आणि कोणत्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची असा मोठा प्रश्न देखील नेत्यांच्या समोर आहे। त्यामुळे सध्या तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र न लढता त्या स्वतंत्रपणे लढवल्या जाणार असल्याचं चित्र आहे। आजचा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा। धन्यवाद।